घटनेची राज्यभरामध्ये पडसाद पडतायत आणि पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये देखील या सगळ्या प्रकरणाचे पडसाद पडताना पाहायला मिळत आहेत। गणविकावा युवा सेवा संघाच्या वतीने जे आहे ते आंदोलन केलं जाते। काही वेळापूर्वी यातला जो आरोपी आहे त्याला प्रतिकात्मक फाशी देखील या सगळ्यांनी स्वारगेट चौकामध्ये दिलेली पाहायला मिळते, कारण का एका निरागस बालकीवर ती बलात्कार करून खून जो आहे तो या नराधमाने केलेला आहे आणि याचे पडसाद आज मालेगावमध्ये देखील पडतायत। मालेगाव बंद जो आहे तो मालेगावमध्ये पुकारलेला आहे, तर कोर्टामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ आज काही काळ झालेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता हे पुण्यामध्ये पडसाद पडताना पाहायला मिळत आहेत। स्वारगेट चौकामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते या कार्यकर्त्यांकडून केलं जातंय। या घटनेचे राज्यभर पडसाद पडतायत, पुण्यामध्ये देखील आंदोलन करताय। नेमकी काय मागणी आहे तुमची? यामध्ये कोण दोषी आहे? सरकार म्हणून जबाबदारी झटकली जाते का? देशाला आणि महाराष्ट्राला अत्यंत हादरून सोडणारी ही घटना आहे, काळिंबा फासणारी घटना आहे। 4 वर्षाची मुलगी म्हणजे त्या निरागस मुलीला काय कळत असेल? ही जी घटना घडली याला पुरेपूर सरकार जबाबदार आहे। आज महाराष्ट्रात 4 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून केला जातो, हे सरकार करतंय काय? आज त्या 4 वर्षाच्या मुलीचा 4 दिवस झालं तिच्यावरती अत्याचार झाला। आज सहकारनगर पोलीस स्टेशनला जाऊन बघा, 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला। मग आमच्या मुलींनी बाहेर पडायचं का नाही पडायचं? नाही तर सरकारने सांगा की आमच्या मुलींना घरातच ठेवा, तुमच्यात ताकद नाहीये, तुमचं सरकार नपुंसक सरकार आहे की तुम्ही महिलांचं रक्षण करू शकत नाही, तुम्ही महिला मुलींचं रक्षण करू शकत नाही, तुम्ही हे तुमचं असं नपुंसक सरकार हे तुम्ही जाहीर करा की तुम्ही महिलांचं मुलींचं संरक्षण करू शकत नाहीये किंवा तुम्ही असमर्थ आहात। गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे। आज त्यांनी स्वतः अजूनपर्यंत महाराष्ट्रात पाहिजे तेवढी दखल घेतलेली नाहीये। ही घटना अशी आहे की याच्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला पाहिजे, संपूर्ण देशातनं नागरिक आणि महिला रस्त्यावर उतरले पाहिजे। ही 4 वर्षाची मुलगी फक्त त्या मातेची मुलगी नाहीये, ही भारत मातेची मुलगी आहे आणि या भारत मातेच्या मुलीवरती असं जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर भारताच्या प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे। माझ्या संघटनेच्या पाठीशी जर कधी भारत देश उभा राहिला तर या आरोपीला पोलिसांच्या तावडीतून काढून त्याला भर रस्त्यात चौकात आम्ही पेट्रोल टाकून सर्व पब्लिक समोर जाळणार आणि देशात एकदा तरी का होईना अशी घटना घडली पाहिजे की ह्या भारत देशाची बेटी ज्यावेळेस तिच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस संपूर्ण भारत देश त्या बेटीच्या मागे उभा राहतो आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहतो। आजही आम्हाला सरकारला आव्हान आहे की सदर मुलीची केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि 1 महिन्याच्या आत आरोपीला फाशी झाली पाहिजे, अन्यथा नाहीतर त्याचा एन्काउंटर तरी करा। तुमच्या पाठीशी पूर्णपणे महाराष्ट्र उभा राहील। त्या मुलीचा आरोपीला एन्काउंटर मध्ये त्याला संपून टाका। हा संपूर्ण रोज जो आहे तो राज्यभरामध्ये अशाच पद्धतीने पाहायला मिळतोय। अगदी मालेगावमध्ये देखील कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशाच पद्धतीने संतप्त नागरिक जे आहेत ते जमा झालेले होते आणि ही पडसाद जे आहे ते या घटनेचे आता पुण्यामध्ये देखील पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।